रामकृष्णारी नर्मदे हर. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026. आपण आपल्या परिक्रमेतल्या 110व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. नर्मदा मंदिर गणेरा या ठिकाणाहून. या मंदिरामध्ये काल रात्री आपण परवानगीने विश्रांतीसाठी थांबलो होतो. आज आपण गौघाट मार्गे नर्मदापुरम पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. नर्मदा मंदिरातून बाहेर पडल्यानंतर जो हा मुख्य रस्ता दिसतो, या मुख्य रस्त्याला आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे गोघाटच्या दिशेने. या गोघाटचं सुद्धा एक आध्यात्मिक पौराणिक महत्व आहे. ते आपण त्या ठिकाणी दर्शन घेतल्यावरती त्याविषयी आपण माहिती घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे. अशा प्रकारे आपण आपल्या परिक्रमेतल्या पडावामध्ये पुढे मार्गस्थ आहोत. आजही दिवसभर आपल्याला नर्मदा मैयाच्या तटाने मार्ग नसणार आहे. आपण या किनारा मार्गाने गावागावातून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गणेरा गावातील आश्रमापासून साधारण 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर नगवाडा हे गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे. या गावातून आपण गौघाटच्या दिशेने सरळ सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नगवाडा गावामध्ये एका ग्रामस्थांनी त्यांच्या घरी बोलून आपल्याला चाय प्रसादी आणि बालभोगसाठी निमंत्रित केलं. त्यांचं निमंत्रण स्वीकारून आपण पुढे गौघाटच्या दिशेने या गावातून मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नगवाडा गावातून साधारण 200-300 मीटर फक्त पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा जमुनिया गावाचा हा बोर्ड लागलेला आहे. इथून आपल्याला समोर एक नहेर दिसतीये. नहेर म्हणजे कॅनॉल दिसतोय. त्या कॅनॉल पासून आपल्याला आता उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय, कॅनॉलच्या अलीकडून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बोर्ड पण लिहिलेला आहे गौघाटकडे जाण्याचा हा मार्ग. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कॅनॉलने आपण साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक रस्ता आलेला आहे. तिथून आपल्याला गावात उजव्या बाजूला गौघाटाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने आपल्याला गौघाटकडे जाऊन दर्शन करून पुन्हा या ठिकाणीच यावं लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागतात आपल्याला. एक डाव्या बाजूला आणि एक सरळ जातोय. तर या सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रोड लागलेला आहे आणि आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा मुख्य रस्ता सरळ सरळ चाललेला आहे. त्या मुख्य रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. हा मुख्य रस्ता ज्या पद्धतीने चाललेला आहे त्याबरोबरच आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सरळ सरळ मार्गाने साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत. त्यातल्या आपल्याला या सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कॅनल पासून आपण उजवीकडे वळाल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटर आपण मार्गस्थ होऊन गौघाटापर्यंत या ठिकाणी पोहोचलोय. आपण आता गौघाटावरती जाऊन दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे वृद्ध रेवा कुंडाचं प्रवेशद्वार आहे. आपण आतमध्ये जाऊन रेवा कुंडात दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे वृद्ध रेवा कुंड आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाऊस काळामध्ये या ठिकाणी हे कुंड पूर्ण भरलेलं असतं आणि आता सध्या नर्मदा मैयाचं जलपात्र ज्या लेवलला आहे त्या लेवलला या कुंडामध्ये जल असतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. वृद्ध रेवा कुंडापाशी या ठिकाणी शिव मंदिर आहे. आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी जे महाराज होते त्या महाराजांनी आपल्याला आग्रहाने थांबून त्या ठिकाणी चाय प्रसादी व फलप्रसादीचा आग्रह केला. तो स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या वृद्ध रेवा कुंडाचं असं महात्म्य आहे की 600 ते 700 वर्षापूर्वी नर्मदा मैयाचा जो मुख्य प्रवाह आहे तो मुख्य प्रवाह या ठिकाणाहून मार्गस्थ होता आणि कालांतराने तो प्रवाह थोडा थोडा पलीकडे सरकत साधारण या ठिकाणावरून आता 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती तो प्रवाह गेलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी या स्थानाला महत्व आहे
आणि म्हणूनच आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून वरती मार्गस्थ करून या वृद्ध रेवा कुंडापर्यंत मार्गस्थ केलं जातं. कारण आपण जर सरळ गेलो तर तो जो नर्मदा मैयाचा गुप्त प्रवाह आहे जमिनीच्या आतून, तो प्रवाह आपल्याकडून ओलांडला जातो. त्याच्यामुळे ही परंपरा आहे की आपल्याला गोल फिरून वृद्ध रेवा कुंडापर्यंत यावं लागतं आणि त्याच्यानंतर पुढे जर तुमची जाण्याची इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा सूरज कुंडापर्यंत जाऊ शकता. अशा प्रकारचं महात्म्य या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणचं एक वैशिष्ट्य असं आहे की नर्मदा मैयाच्या जलपात्रामध्ये जी पाण्याची पातळी असते, जी लेवल असते, तीच लेवल या ठिकाणी या कुंडामध्ये स्थित असते. अशा प्रकारचं वैशिष्ट्य या वृद्ध रेवा कुंडाचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आणि चाय प्रसादी बालभोग स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. आपण ज्या मार्गाने आतमध्ये आलो होतो त्याच मार्गापर्यंत आपल्याला त्या कॅनॉल पर्यंत पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणाहून आतमध्ये मार्गस्थ झालो होतो. आता पुन्हा हा कॅनॉल आलेला आहे. या कॅनॉलच्या अलीकडून जर आपण गेलो तर सूरज कुंडाकडे जाण्याचा मार्ग आहे. आपण या कॅनॉलच्या पलीकडून ऑरी या गावामार्गे नर्मदापुरमकडे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा कॅनॉलच्या डाव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण सूरज कुंडाकडे जाणार नाही. याचं कारण असं आहे की सूरज कुंडाचं जे मंदिर आहे ते मंदिर नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरती स्थित आहे आणि त्या मंदिरात आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो होतो. त्याच्यामुळे आपण सूरज कुंडाकडे मार्गस्थ न होता नर्मदापुरमच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर हा जो डांबरी मार्ग आहे, हा डांबरी मार्ग आता कॅनॉलपासून थोडासा लांब डाव्या बाजूला मार्गस्थ होत आहे आणि आपण सरळ पुढे आरी या गावाकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आरी गावाच्या दिशेने मार्गस्थ असताना या ठिकाणी एक आश्रम आहे. त्या आश्रमात आपल्याला चाय प्रसादी व बालभोगसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांचं आमंत्रण स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गौ घाटावर स्थित असणाऱ्या वृद्ध रेवा कुंडापासून आपण साधारण 4.5 किलोमीटर सरळ मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आरी गावात आपण येऊन पोहोचलेलो आहे. या आरी गावातला हा पहिलाच आपल्याला आडवा मार्ग लागलेला आहे. या आडव्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण आता सांगाखेडा कलान या गावाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. आपण जर डाव्या बाजूला मार्गस्थ झाला असतो तर आरी गावातून मार्गस्थ झाला असतो. आता हे आरी गावाच्या बाहेरून हा मार्ग आपल्याला सांगाखेडा कलांच्या दिशेने घेऊन चाललेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला साधारण अर्धा किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. या चौकातून आपल्याला आता डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सांगाखेडा कलान या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आरी गावातल्या या चौकामध्ये पाठीमागे आपल्याला एका चायच्या दुकानामधून आवाज आला चाय प्रसादीसाठी. त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत सांगाखेडा कलान या गावाच्या दिशेने. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत. त्यातल्या या डाव्या बाजूच्या मुख्य रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. सांगाखेडा कलान या गावापर्यंत आपल्याला हा मुख्य रस्ता आपल्याला सोडायचा नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सांगाखेडा कलान या गावाकडे मार्गस्थ असताना असे भरपूर चौक आपल्याला लागतात उजवीकडे डावीकडे जाण्यासाठी. तर आपल्याला कोणत्याही मार्गाने न जाता सरळ पुढे सांगाखेडा कलान या गावाकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आरी गावातून साधारण 8 किलोमीटर आपण या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावर आपल्याला सांगाखेडा कलान हे गाव समोर मार्गामध्ये लागलेलं आहे. या गावातून आपल्याला आता बांद्राभान या गावाच्या दिशेने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सांगाखेडा कलान या गावामध्ये आल्यानंतर हा पहिलाच आपल्याला एक चौक लागलेला आहे. या चौकातून आपण दोन्ही मार्गाने बांद्राभानकडे जाऊ शकतो, उजवीकडून सुद्धा आणि डावीकडून सुद्धा. हा डावीकडला मार्ग गावागावातून जातो, तर आपण या डावीकडल्या मार्गाने या सांगाखेडा कलान गावातून पुढे बांद्राभानच्या दिशेने मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा सरळ मार्ग आहे आपल्याला आता या सांगाखेडा गावात जाण्यासाठीचा. या गावामध्ये आश्रम स्थित आहे. त्या ठिकाणी आपण आजच्या दुपारच्या विश्रांतीसाठी थांबूयात.
आणि मग पुढे बांद्राभान मार्गे नर्मदापुरमकडे मार्गस्थ होऊयात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। सांगाखेडा कलान या गावामध्ये हे जे मंदिर लागलं आपल्याला, पहिलंच मंदिर, त्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन थोडा वेळ विश्रांती करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत। आपण या मार्गाने आरी या गावाकडून आलो होतो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी 3 रस्ते आहेत, त्यातल्या आपल्याला हा जो सरळ मधला रस्ता आहे त्या मधल्या रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे, त्यांनी आपल्याला उजव्या बाजूला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय। उजव्या बाजूला आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते दिसतात, त्यातल्या या सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय। नर्मदे हर नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते दिसतात, त्यातल्या आपल्याला डाव्या बाजूच्या रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण सांगाखेडा कलान या गावातून बाहेर पडलोय। बाहेर पडल्यानंतर समोर जे आपल्याला मोठं पिंपळाचं झाड दिसतंय, त्या झाडापासून उजवीकडे एक कच्चा मार्ग गेलेला आहे, त्या उजवीकडच्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे बांद्राभान या तीर्थापर्यंत मार्गस्थ होण्यासाठीचा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक नाला प्रवाहित आहे, या नाल्याच्या पलीकडून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने पुढे आल्यानंतर 2 रस्ते दिसतात पुन्हा आपल्याला, एक डावीकडे आहे आणि एक सरळ आहे, तर त्यातल्या आपल्याला या सरळ सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या मार्गाने अजून थोडस पुढे आलो आपण, साधारण अर्धा किलोमीटर, तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा 2 मार्ग दिसतात, त्यातला आपल्याला या उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता थोड्या पुढे गेल्यानंतर आपल्याला तवा नदी आहे, त्या तवा नदीचं पात्र लागेल, त्या पात्रातून आपल्याला पलीकडे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तवा नदीचं हे पात्र लागलेलं आहे, या पात्रामध्ये शेती चालू आहे आणि या ठिकाणी पूर्ण वाळू बाजूला काढून ठेवलेली आहे। या वाळूतून खाली उतरण्यासाठी पगदंडी मार्ग आहे आणि या पगदंडी मार्गाने खाली उतरून या शेतातल्या या पगदंडी मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण या वाळूमध्ये असणाऱ्या या शेतीतून पुढे मार्गस्थ आहोत। हे तवा नदीचं पात्र आहे, या पात्रातून आपण आता पुढे जो जलप्रवाह चालू असेल तवा नदीचा, त्या जलप्रवाहातून पलीकडे मार्गस्थ होऊन बांद्राभान या तीर्थाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या शेतामध्ये शेतकरी आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलंय की आपलं काकडीचं शेत आहे पुढं, त्यातून तुम्हाला पाहिजे ती काकडी तोडा आणि वाटेमध्ये काकडीचा प्रसाद घेत घेत तुम्ही मार्गस्थ व्हा। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारचं या ठिकाणी काकडीचं शेत आहे, आपण या ठिकाणी काकडी घेऊया आपल्यासाठी। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण या शेतातून काकडी घेऊन आता या काकडीचा प्रसाद घेत घेत पुढे या तवा नदीच्या पात्रातून पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण या तवा नदीतून पुढे मार्गस्थ झालेलो आहे। तवा नदीतून पार होताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाळू भरपूर आहे आणि काही ठिकाणी वाळूचे खड्डे खड्डे आहेत, आपल्याला डोळ्यांनी पूर्ण स्पष्ट दिसतं ते, त्याच्यामुळे खड्ड्या खड्ड्यांनी न जाता ज्या ठिकाणी वाळूचा उंचवटा आहे त्या उंचवट्यावरून नदी पात्रातून मार्गस्थ होतच आपल्याला पुढे यायचंय, नाहीतर थोडंसं जलपात्र जास्त आहे, आपल्या कमरेपर्यंत सुद्धा पाणी त्या ठिकाणी लागू शकतं आणि जर आपण वाळूने आलो तर गुडघ्यापर्यंत आपल्या पाणी आहे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता आपण या ठिकाणाहून या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या वाळूतून सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक वरती जाण्यासाठीची पगदंडी दिसते, त्या पगदंडीने आता आपल्याला वरती मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। पगदंडीने वरती आल्यानंतर अशा प्रकारचं हे गेट आहे, या गेट मधून बाहेर जाऊन आपण आता या पुढच्या पगदंडीने मार्गस्थ होणार आहोत। पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक वीटभट्टी लागलेली आहे, त्या वीटभट्टीपासून आपल्याला या सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। सांगाखेडा कलान या गावातील मंदिरापासून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण या फाटक मधून बाहेर पडल्यानंतर जो समोर मुख्य डांबरी मार्ग दिसतोय, त्या डांबरी मार्गाने आता आपल्याला डाव्या बाजूला नर्मदापुरमच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या डाव्या बाजूला आपण वळाल्यानंतर या
नर्मदे हर मैया नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या डाव्या बाजूला वळाल्यानंतर बांद्राभान हे गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे. या गावापासून आपण नर्मदापुरमकडे मार्गस्थ होत आहोत. आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होईल. दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मैया आणि तवा मैया यांचा संगम असलेलं हे तीर्थ या ठिकाणी बांद्राभान म्हणून आहे. ते बांद्राभान तीर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. दोन्ही मैयाचा संगम या ठिकाणी होतोय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणी दर्शन घेऊन आता पुढे नर्मदापुरमच्या दिशेने या मुख्य रस्त्याने मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बांद्राबाद मधून आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला तवा नदीचं पात्र दिसतंय आणि आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ आहोत आणि उजव्या बाजूला या झाडांच्या पलीकडे नर्मदा मैयाचा प्रवाह आहे. अशा प्रकारे आपण या मधल्या रस्त्याने पुढे नर्मदापुरमच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तवा नदी पार करून आल्यानंतर या डांबरी मार्गावरती आपण मार्गस्थ झालो. तिथपासून साधारण 4 किलोमीटर आपण या मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर पुढे आपल्याला एक वरती पूल आहे. त्या पुलावरती भोपाल हायवे आहे. त्या भोपाल हायवेच्या या पुलाखालून आपण सरळ सरळ पुढे नर्मदापुरमच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पुलाखालून आपण पुढे मार्गस्थ होतो त्यावेळेस या ठिकाणी एक शेतकरी आले. त्या शेतकऱ्यांनी आपल्याला इथं ऊसाचा रस पिण्यासाठीचं आमंत्रण दिलं. त्यांचा ऊसाच्या रसाची प्रसादी आपण स्वीकारली आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. भोपाल हायवेच्या त्या पुलाखालून आपण आल्यानंतर साधारण 2 किलोमीटर आपण सरळ सरळ या रस्त्याने मार्गस्थ झालोय आणि पुढे आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे. समोर पेट्रोल पंप आहे. इथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत घाटावरती जाणार आहोत आणि रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर एक चौक लागलेला आहे. या चौकातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 3 किलोमीटर झालेत आपण नर्मदापुरम या शहरातून मार्गस्थ आहोत. या शहरातले वेगवेगळे भाग या ठिकाणी लागत आहेत आपल्याला. आता सध्या आपण ज्या भागात आहोत त्या ठिकाणी सर्व सरकारी जे पदाधिकारी आहेत त्यांची निवासस्थान आपल्याला लागलेली आहेत दोन्ही बाजूला. या ठिकाणी शाळा आहे आणि आपण पुढे मार्गस्थ आहोत. या ठिकाणी बघा जिल्हा न्यायाधीश यांचं निवासस्थान आहे. अशा प्रकारे आपण या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. नर्मदा मैयाचा प्रवाह या निवासस्थानांच्या पलीकडूनच आहे पण आपल्याला त्या प्रवाहापर्यंत अजून मार्गस्थ होण्यासाठी कुठलाही मार्ग सापडलेला नाहीये. तर आपण पुढे याच प्रमुख मार्गाने मार्गस्थ होऊन नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला कुठे लाभतोय ते आपण बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर एक आडवा रोड लागलेला आहे आपल्याला. या आडव्या रोडनी सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर पुन्हा एक आपल्याला उजवीकडे जाणारा रस्ता दिसलेला आहे. त्या रस्त्याने न वळता आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर समोर आपल्याला एक मंदिर दिसतंय श्री चंद्रमौली नर्मदेश्वर धाम म्हणून. या मंदिरा शेजारून आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. या मार्गाने आपण आता सेठानी घाटापर्यंत मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ थोडंसं पुढं मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा एक चौक लागलेला आहे. या चौकामध्ये बघा अपना शहर नर्मदापुरम असा बोर्ड लिहिलेला आहे. या ठिकाणी टोटल 3 रस्ते दिसतात आपल्याला. एक डाव्या बाजूचा आहे, एक मधला रस्ता आहे, ती 2 व्हीलर चाललेली आहे तो, आणि एक उजव्या बाजूचा मार्ग आहे कार्यालय पोलीस अधीक्षक नर्मदापुरम असं लिहिलेलं आहे. तर आपल्याला या मधल्या रस्त्याने सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक लागलेला आहे. या चौकातून आपण सरळ सरळ पुढे सेठानी घाटाकडे मार्गस्थ आहोत नर्मदापुरम या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत. त्यातल्या या उजव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला एक चौक लागलेला आहे.
या चौकातून आपल्याला सरळ पुढे जायचंय. चौकातून पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते दिसतात आपल्याला. त्यातल्या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर एक छोटा रस्ता सरळ चाललेला आहे, त्यांनी न जाता आपल्याला या मुख्य रस्त्याने डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या जवळ सेठानी घाटाच्या जवळच्या मुख्य रोडवरती आहोत. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. चालत चालत आपण या चौकात आल्यानंतर या ठिकाणी सावरिया ज्वेलर्स आहे. या ठिकाणून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय सेठानी घाटाकडे जाण्यासाठी. रामकृष्ण नर्मदे हर. अशा प्रकारे आपल्याला या नर्मदापुरम शहरातून मार्गस्थ होता होता साधारण 1 तास झाला, पण अजून आपण नर्मदा मैयाच्या घाटावर पोहोचलो नाही. अशा प्रकारचं हे मोठं शहर आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे. याला होशंगाबाद असंही नाव आहे. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर सेठानी घाटकडे जाण्यासाठीचं हे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनारी पोहोचलोय. नर्मदापुरम या शहरातील सेठानी घाट आहे हा. रामकृष्ण नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनारी नर्मदापुरम या ठिकाणी स्थित असणाऱ्या सेठानी घाटापर्यंत पोहोचलोय. या ठिकाणी थोड्या वेळ बसून आपण साधना करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात. अशा प्रकारचा हा सुंदर असा सेठानी घाट आहे. रामकृष्ण नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनारी या ठिकाणी थोड्या वेळ बसून साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदा मैयाच्या तटातटाने आपण हे समोर जे मंदिर दिसतंय त्या मंदिरापर्यंत जाऊयात. रामकृष्ण नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणाऱ्या सेठानी घाटावरती हे काले महादेव मंदिर आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. सेठानी घाटावर स्थित असणाऱ्या काले महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे जाण्यासाठी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर वरती जाण्यासाठी हा जो मार्ग आहे या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. आपण आता दत्त मंदिरापर्यंत पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. वरती आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे. या आडव्या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. नर्मदापुरमच्या सेठानी घाटावरती अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचं दर्शन घेणं आपल्याच्याने शक्य नाही. जेवढ्या मंदिरांमध्ये दर्शन घेता आलं तेवढ्यांचं दर्शन घेतलं. मंदिरात दर्शन घेताना या ठिकाणी फोटो काढणे किंवा व्हिडिओ काढण्याला बऱ्याच ठिकाणी बंदी आहे, त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवले नाही. आणि आता आपण दत्त मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर एक आडवा मुख्य रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे. रामकृष्ण नर्मदे हर. पुढे आल्यानंतर महाकाली मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारून डाव्या बाजूने जो मार्ग आहे त्याने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण नर्मदे हर. या गणेश चौकातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे आल्यानंतर या ठिकाणी समोर पाण्याची टाकी आहे. त्या रस्त्याने न जाता हा जो डाव्या बाजूचा मार्ग आहे त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण नर्मदे हर. पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत. त्यातल्या सरळ रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. या चौकातून डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. या मार्गाने आपण साधारण 1 किलोमीटर सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा डांबरी मार्ग लागलेला आहे. त्याने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. या मार्गाने सरळ सरळ आल्यानंतर या ठिकाणी गुरुकुल महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या शेजारून जो मार्ग आहे त्याने आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण नर्मदे हर. आपण दत्त मंदिराच्या दिशेने मार्गस्थ आहोत, पण या ठिकाणी शिवशक्ती आश्रम आहे. बघूयात आपण संध्याकाळी या ठिकाणी आपल्याला संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगी भेटते का. रामकृष्ण नर्मदे हर. रामकृष्ण नर्मदे हर. अशा प्रकारे सेठानी घाटापासून साधारण
2 ते 2.25 किलोमीटर पुढे मार्गस्थ होऊन आपण दत्त मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत या ठिकाणी पोहोचलोय. संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण या ठिकाणी आज परवानगी मागूयात. राम कृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला माहित नाही या ठिकाणी परिक्रमावासींना विश्रांतीसाठी थांबवतात का नाही, पण आपण या ठिकाणी आता आलेलो आहे. राम कृष्ण हरी नर्मदे हर. राम कृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणारं हे दत्त मंदिर आहे. या ठिकाणी सुंदर असा परिसर आहे दत्त मंदिराचा. आता सध्या मंदिर बंद होण्याचा टाइम झालेला होता, त्याच्यामुळे आपल्याला आतमधून आता दर्शन करता येणार नाही. उद्या सकाळी आपण दत्त मंदिरात दर्शन घेऊयात. राम कृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 110व्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पडावामध्ये आपण नर्मदा मंदिर गणेरा या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन परिक्रमेतला साधारण 37 किलोमीटरचा टप्पा पार करून आपण नर्मदापुरम या शहराच्या साधारण 2 किलोमीटर पुढे स्थित असणाऱ्या या दत्त मंदिरामध्ये विश्रांतीसाठी थांबत आहोत. राम कृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये.